की या दोन्ही वर्गांना क्रिमिलियर हा कळलेला नाही, समजलेला नाही आणि म्हणून या जजमेंटला ते महत्त्व देत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाने क्रिमिलियर ठरवताना त्यांनी क्रिमिलियरची व्याख्या केली आणि क्रिमिलियरची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलंय की एखादं एससी मधलं कुटुंब किंवा ट्रायबल मधलं कुटुंब यांनी आरक्षणाचा फायदा घेतला असेल, आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर यापुढे त्या कुटुंबाला आरक्षण लागू होणार नाही, मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपलं कुटुंब यापुढे आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. हा निर्णय देण्यात आलेला आहे. या निर्णयाचं स्वागत भारतीय जनता पक्षाने केलं आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. या दोन्ही पक्षांचे राज्याचे जे सरकार आहेत ते अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ज्या अधिकाऱ्यांशी बोललो, ते IAS असतील किंवा खासगी क्षेत्रामध्ये असेल, हा निर्णय लागू होणार नाहीत असं ते म्हणतात आहेत. त्यांचं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला की लागू होतो आणि जे राज्य हा निर्णय लागू करायला निघालेले आहेत त्यांच्यावरती क्रिमिलियरच्या संदर्भात दिलेली व्याख्या ही बंधनकारक आहे. उद्या ज्यावेळेस या स्वरूपाचा कायदा केला जाईल त्यावेळेस ज्या कुटुंबाने एखादा लाभ घेतला असेल तर यापुढे त्याला लाभ मिळणार नाही अशी व्याख्या केलेली आहे आणि जजमेंटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मी तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेला विचारतो, काय आपल्याला हा निर्णय मान्य आहे का? ज्या राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये आपण मतदान दिलं, मग काँग्रेस, NCP, उद्धव ठाकरे